तुझे चरणी देवा, माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. आणिक मागणे नाही नाही देवा, आणिक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. विठ्ठल विठ्ठल. ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन, वदवी तू कृपा करुण मी वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून की व भाकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वय भानु जो भानु आराधियला. दयाचे कुळे दीपको दिव्य झाला, हरिभक्ती लागोनी तारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, शरण शरण एकनाथा. शांती ब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज आपण एका महात्म्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महात्मे होऊन गेले. प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा ठसा समाजावरती निरनिराळ्या माध्यमातून बसवलेला आहे. आणि त्यापैकीच एक मोठं नाव हिंगोली जिल्ह्याचं श्रद्धास्थान असलेलं वैकुंठवासी परमपूज्य श्री श्रीराम महाराज जामनूरकर. मी पण मराठवाड्यातला आहे, पैठणचा आहे. त्यामुळे मराठवाडा ही संतांची भूमी ही सांगण्याची गरज नाही. आमच्या पैठणला, जुन्या पैठणमध्ये थोडं उकरलं तर सोन्या चांदीची नाणी मिळतात म्हणतात बरं का. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावात थोडंसं शोधायला गेलं तर एखादा संत महात्मा भेटतो. वृत्तीनं संत असणं आणि स्वतःचं जीवन संतत्वाप्रमाणे व्यतीत करणं हा भाग निराळा. परंतु स्वतः तरल्याच्या नंतर समाजाच्या उद्धाराची कळवळ असणारा, त्याची तळमळ असणारा महात्मा हा विरळा असतो. आणि त्यापैकीच एक महाराज नामधारक. काही माणसं स्वतःच्या आचरणामुळे समाजावरती ठसा उमटवत असतात, परंतु महाराज ठसा उमटवून फक्त न थांबता समाजाच्या ज्या काही चुका आहेत त्या चुका सुधारावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य श्री महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे. मला वाटतं हा 5वा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि त्याच्या कुटुंबातली सगळी मंडळी मोठ्या उत्साहानं, प्रेमानं याच्यामध्ये सहभागी होतात आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम संपन्न होत असतो. हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज यांनी मला या कार्यक्रमाच्यासाठी आमंत्रित केलं होतं. खरं तर काय असतं की आपण जे म्हणतो दुनिया गोल आहे बरं का, या ठिकाणी मला येणंच होतं असं मला आज म्हणावं असं वाटतंय बरं का. मी आपल्याला थोडासा इतिहास सांगेल, म्हणजे काय एखाद्या महात्म्याच्या दर्शनाचा, या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा, आपल्या भेटीचा योग हा येणारच होता. ही गोष्ट महत्त्वाची मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. माझा सुरुवातीला मुंबईला कार्यक्रम होता. मी आपल्याला थोडंसं मुद्दाम सांगतो इथं कसं काय मी आलो, आज कसं काय आलो. वास्तविक बघता काल माझा कार्यक्रम, पत्रिकेप्रमाणे काल माझा कार्यक्रम, पण आज इथे कसं आलो याबद्दल मला थोडक्यात सांगावं असं वाटतं. मुंबईला कार्यक्रम होता. मुंबईचा कार्यक्रम ची तारीख लिहून घेतलेली. त्यानंतर मला तामिळनाडूमधनं एका ठिकाणी गोविंदपूरमधून फोन आला आणि नेहमीप्रमाणे तिथे कार्यक्रमाला जावं लागलं. आणि योगायोगाने झालं असं की तो कार्यक्रम, त्याची फ्लाईट जी आहे माझी ती पुढच्या वेळेमध्ये गेली. म्हणजे जी रात्री 12 वाजता होती ती फ्लाईट सकाळी 5 वाजता गेली. त्या फ्लाईटने जर मी गेलो नसतो तर पुढे मला गेलो असतो तर मला पुढे 8 वाजता सकाळी कार्यक्रम होता. त्या फ्लाईटची वेळच 5 झाली सकाळची. रात्रीच्या 12च्या ऐवजी सकाळची 5 झाली, म्हणून तो कार्यक्रम मला रद्द करावा लागला. बरं,
मग काल जो आहे, काल माझा कार्यक्रम होता. पण त्याच्यातही झालं असं की त्या कार्यक्रमामध्ये पुरुषोत्तम महाराजांनी सांगितलं, म्हटले महाराज तुम्ही जरी तिकडे तामिळनाडूला जाणार असाल फ्लाईट कॅन्सल होण्याच्या आधी, तरी सुद्धा सकाळी का होईना परंतु तुम्ही कीर्तन करून जा. त्यांचा प्रचंड त्यांचा अट्टहास, हट्ट, आणि त्यामुळे सांगितलं महाराज ठीक आहे मी सकाळी येईल. काल सकाळी माझं पुन्हा कीर्तन ठरलं, झालं. तो कार्यक्रम तिकडचा कॅन्सल झाल्याच्या नंतर पंचमीला म्हणजे काल माझं कीर्तन या ठिकाणी होतं. आणि माझे परममित्र तुकोबारायांचे वंशज, काल ज्यांचं आपण कीर्तन ऐकलं, कान्होबा महाराजांचा आणि आमचा संपर्क झाला. त्यांना काही कारणानं आज थांबणं शक्य नव्हतं आणि काल थांबणं शक्य होतं, काल येणं शक्य नव्हतं. त्यांनी सांगितलं महाराज असं होऊ शकेल का? आणि म्हटल्यानंतर मी पण सांगितलं की माझाही कार्यक्रम कॅन्सल झाला आहे आणि आज या ठिकाणी माझं येणं शक्य आहे. आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रसंगातून आपल्या सर्वांच्या या दर्शनाचा, महाराजांच्या दर्शनाचा आणि सेवेचा या ठिकाणी एक संधी या ठिकाणी आलेली आहे. मी हे सांगण्याचं तात्पर्य काय, एखादी गोष्ट जर का घडणारच असते तर ती ब्रह्मदेवाला सुद्धा चुकत नाही असं आपण म्हणतो. एखाद्याच्या प्रारब्धामध्ये एखादी गोष्ट असेल तर ती होणारच आहे. मी सांगेन ब्रह्मदेवालाच नाही, महादेवाला सुद्धा होणारी गोष्ट चुकत नाही. झालं असं, महादेवाकडे एकदा शनिदेव आले. महादेवाकडे आले शनिदेव. महादेव बसलेले, त्यांच्या आसनावरती बसलेले, हिमालयामध्ये कैलास पर्वतामध्ये बसलेले शनिदेव समोरून येताना महादेवाला दिसले. आणि महादेव विचार करू लागले, शनिदेव आता इकडे येत आहेत म्हणजे काहीतरी गडबड आहे म्हटले. कशामुळे येणं कळत म्हटले शनिदेव. शनिदेवाने सांगितलं, म्हटले महाराज उद्या पहिल्या प्रहरामध्ये मी तुमच्या राशीला आहे म्हटले. महादेव म्हटले काय बोलताय तुम्ही, माझ्या राशीला? हो म्हटले, मी तुमच्या राशीला पहिल्या प्रहरामध्ये आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, शनी आपल्या राशीला आला म्हटलं की आपल्याला त्रास होणार हे नक्की. महादेव विचार करू लागला काय करायचं. त्यांनी सांगितलं मी मला त्रास होऊ देणार नाही, तुमची बाधा मला होऊ देणार नाही म्हटले. मी महादेव सांगतो म्हटले तुम्हाला. शनिदेवांनी सांगितलं महाराज तुम्हाला जो त्रास व्हायचा तो होणारच आहे. बरं, दोघांचंही ठरलं. हे पहाटे पहाटे काय केलं, पहिला प्रहर सुरू होण्याच्या आत महादेव गंगा नदीचं उगम स्थान जिथे आहे तिथे त्या पाण्याच्या तळाशी जाऊन बसले. एवढ्या पहाटे पहाटे, एवढ्या थंडीमध्ये, थंड पाण्यामध्ये अगदी तळाशी त्या नदीच्या जाऊन बसले. बरं, एक प्रहर वगैरे पूर्ण झाला. आणि एक प्रहर पूर्ण झाल्याच्या नंतर महादेवाच्या लक्षात आलं की आता एक प्रहर पूर्ण झाला, आता शनिदेव आपल्याला काही त्रास देऊ शकत नाही, कारण एका प्रहरापुरता तो आपल्या राशीला होता असं त्यांनी सांगितलं. महादेव बाहेर आले, हिमालयामध्ये त्यांच्या आसनावरती जाऊन बसले. आसनावर जाऊन बसल्याच्या नंतर तिकडनं शनिदेव येताना दिसले. महादेव हसू लागले. शनिदेवाने विचारलं का हसताय म्हटले महाराज. त्यांनी सांगितलं की अरे बाबा तू माझ्या राशीमध्ये होतास म्हणले. काल मला सांगायला आलास की मी पहिले तुझ्या राशीत आहे, पहिल्या चरणामध्ये, पहिल्या प्रहरामध्ये मी तुझ्या राशीमध्ये येणार, तुमच्या राशीमध्ये येणार आहे असं तू सांगितलंस. आणि बघ म्हणले तुला मी माझ्या राशीमध्ये येऊ दिलं नाही. अरे तुला कळालं सुद्धा नाही मी कुठे आहे. शनिदेवानी सांगितलं एवढ्या पहाटेच्या कालखंडामध्ये, एवढ्या थंड नदीमध्ये तुम्हाला एक प्रहर बसावं लागलं, ते कोणामुळे बसावं लागलं? मला काय सांगायचंय, जी गोष्ट घडणारच आहे तिला कोणी काही करू शकत नाही. कितीतरी इथे न येण्याचे प्रसंग उद्भवले, परंतु इथे यायचंच होतं, सेवा करायचीच होती आणि म्हणून हा प्रसंग घडला. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज जागराचं कीर्तन म्हटल्यानंतर मागणी प्रश्न अपेक्षित आहे. मनामध्ये विचार आला की एका महात्म्याच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जात आहोत आणि इकडे जागराचं पण कीर्तन आहे, कोणता अभंग घ्यावा? मग दोन्हीचा समन्वय साधणारा अभंग असे करता निवडलेला आहे. मागणीपर पण आहे आणि त्या महात्म्याने आयुष्यभर जसं जीवन जगलं त्या पद्धतीचा विचार सुद्धा त्या अभंगामध्ये आलेला आपण पाहायला सापडतो, आपल्याला पाहायला सापडतो. या ठिकाणी या परिसरातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला मराठवाडा हा मूळतः धार्मिक पिंडाचा आहे. एखादा कार्यक्रम म्हणला, आध्यात्मिक कार्यक्रम म्हटला की आपल्याला चांगल्या पद्धतीनं लोकांची उपस्थिती आपण पाहत असतो आणि त्याच पद्धतीची उपस्थिती या परिसरातली ज्येष्ठ कीर्तनकार आणि हरिभक्तीपरायणची बंडूदेव महाराज इटोलीकर असतील, इडोलीकर महाराज असतील, आमचे सेनगावकर महाराज असतील, ही सगळी मंडळी जी आहेत ह्या परिसरातली आणि या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित आहेत. आणि महादेव भगवान आपण नामदेवरायांच्या ह्या कुशीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्या कुशीमध्ये वावरणारी आपण
मराठवाडा हा संतांची भूमी आहे. आपण जर बघितलं ज्ञानोबारायादी चारही भावंड असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, या सगळ्यांचं मूळ आपल्याला मराठवाड्यामध्ये बघायला सापडतं. भारताला साधू सज्जनांची भूमी जरी म्हणत असले तरी सुद्धा भारताच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. आणि त्या महाराष्ट्राचाही विचार आपण करायला गेलो, महाराष्ट्राचाही विचार करायला गेलो तर मराठवाडा ही संतांची भूमी आहे असं आपल्याला प्रकर्षानं म्हणता येतं. आणि त्यामुळे श्रीराम महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेले हे गाव आणि त्यांच्यावरती त्यांनी लोकांवरती केलेले अनंत उपकार आणि त्या अनंत उपकाराची परतफेड म्हणण्यापेक्षा त्याच्या संबंधाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम. विठ्ठल मागणीपर अभंग आहे. आजचा जो अभंग असतो तो मागणीपर असतो. गेली 6 दिवस आम्ही हे देवा तुमची जी काही सेवा केली, आता आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. आम्ही मागण्यासाठी आता तत्पर आहोत. आम्ही तुला काहीतरी मागावं असा विचार आमच्या मनामध्ये आलेला आहे आणि आता आम्ही मागण्यामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत आणि म्हणून आम्ही तुला मागत आहोत. हे सर्वसाधारणपणे हा त्याच्या पाठीमागचा विचार आहे. आणि आज मागितल्याच्या नंतर उद्या काल्याच्या रूपाने त्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणजे काय, आपल्या पूर्वसुरींनी जो अखंड हरिनाम सप्ताहाचा क्रम घालून दिलेला आहे तो याच विचारानं दिलेला आहे. 6 दिवस सेवा केली, 7व्या दिवशी मागायचं आणि काल्याचा प्रसाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता करायची, अशा पद्धतीचा विचार ह्याच्या पाठीमागे आहे. आता एकनाथ महाराजांचा हा मागणीपर अभंग घेतलेला आहे. मागणीपर अभंग म्हटल्यानंतर त्याच्यात काहीतरी मागावं लागतं बरं का. त्याच्यात काहीतरी मागावं लागतं म्हणूनच त्याला मागणीपर अभंग म्हणत असतात. मग हा मागणीपर अभंग जेव्हा संत महात्मे एखादा आपल्या समोर येतो, संत महात्मे आणतात, तेव्हा आपल्या मनामध्ये एक विचार येणं शक्य आहे की संत महात्मे जर असं म्हणत असतात, भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे, कोणाच्या तरी पुढे हात पसरणं याच्यापेक्षा मेलेलं बरं असा विचार व्यक्त करणारे साधू महात्मे जेव्हा काहीतरी मागणीपर अभंग लिहितात तेव्हा प्रश्न पडणं साहजिक आहे की कशासाठी या मागण्या असाव्यात. तर त्यांना कशाची कमतरता आहे, तर संत महात्म्यांना कशाचीही कमतरता नसते. यदा कदाचित तुम्हाला आम्हाला देवाची प्राप्ती झालीच बरं का, तशी होण्याची शक्यता नाही. तशी होण्याची शक्यता नाही, कारण आपलं कर्म तसं आहे. आपल्याला देवाची प्राप्ती फार सहजासहजी होणार नाही. एखादा असा जो महात्मा आहे, समहात्मा सुदुर्लभा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे गीतेमध्ये. फार 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 कष्टाने आपल्याला देवाची प्राप्ती होत असते. पण यदा कदाचित आपल्या पुण्याईमुळे जर का आपल्याला परमात्म्याची प्राप्ती झाली तर आपण त्याच्यासमोर काय मागावं याचा वस्तुपाठ म्हणजे हे अभंग असतात. विठ्ठल अभंग म्हटल्यानंतर 3 गोष्टी तिथे येतात. त्रिपुटी त्या ठिकाणी येते. मागणारा कोण आहे, मागतो कोणाला आहे आणि मागणं काय आहे, या 3 गोष्टींचा विचार याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. आता इथे मागतो कोण याचा विचार करत असताना आपल्याला एकनाथ महाराज मागतात हे आपल्याला लक्षात येतं. कारण एका जनार्दनी ही नाममुद्रा एकनाथ महाराजांची, हा एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगामधून एकनाथ महाराज काहीतरी मागतात हा विचार आपल्या डोळ्यासमोर येतो. आता एकनाथ महाराज आपल्या देवाला काहीतरी मागतात म्हणल्यानंतर एकनाथ महाराजांना कशाची कमतरता आहे म्हणून नाथ महाराज काहीतरी मागतायत, हा पहिला प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित होतो. वास्तविक बघता एकनाथ महाराजांना कशाचीही कमतरता नाही. एकनाथ महाराजांना कशाचीही कमतरता नाही. नाथ महाराजांनी कोणाच्या समोर तरी हात पसरावेत इतके नाथ महाराज लहान नाहीत. नाथ महाराज एवढे लहान नाहीत. नाथ महाराजांचे हात मागणाऱ्याचे नसून नाथ महाराजांचे हात देणाऱ्याचे आहेत. अगदी आपण जर बघितलं एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये असे कितीतरी प्रसंग आहेत की नाथ महाराजांची उदारता त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळते. पण एखादं उदाहरण जर का आपल्याला बघायचं झालं तर नाथ महाराज त्यांच्या कीर्तन प्रवचनाला येणाऱ्या प्रत्येकाला रोज शेरभर साखर वाटायची. रोज शेरभर साखर वाटायचे. आपण बघा जुनी मंडळी जर बघितली, अति जी वयोवृद्ध आहेत, अगदी 80-90च्या पुढचे आहेत, त्यांनी स्वतःचं बालपण विचारात घ्या. विचार करा की तुमच्या लहानपणी तुम्हाला गोड किती वेळा खायला मिळायचं. फार क्वचित खायला मिळायचं ना. वर्षातून काही दिवस असायचे की त्यावेळी गोड खायला मिळायचं. इतका तो महागाईचा तो काळ म्हणा किंवा इतका गोड न मिळण्याचा तो काळ. आणि त्या काळामध्ये 400 वर्षांपूर्वी एकनाथ महाराज रोज शेरभर साखर लोकांना वाटायचे बरं का. झालं असं कशासाठी, या साखर वाटायचा हा प्रकार कशासाठी, तर लोकांनी यावं, लोकांच्या कानावरती 4 चांगले शब्द पडावेत याच्यासाठी. ज्यांना परमार्थाची आवड नाही परंतु ज्यांना काहीतरी फुकट मिळतंय म्हणून यावंसं वाटतं अशा लोकांना आकर्षित करण्यासाठी ही एक ज्याला आपण म्हणू शकतो
म्हणतो मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आजच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो, ती त्या काळामध्ये एकनाथ महाराजांनी वापरली. पण ह्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीमध्ये त्यांचा स्वतःचा काही फायदा नव्हता, झाला तर समाजाचाच फायदा होणार होता. आणि मग काय झालं, अगदी अबाल वृद्धांनी त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या कीर्तनाला प्रवचनाला यावं. मंदिर भरलेलं, आपण आपल्यापैकी बऱ्यापैकी मंडळी ह्या परिसरात ते जे एकनाथ षष्ठीला पैठणला येतात, आपण एकनाथ महाराजांचा वाडा पाहिलेला आहे. मोठाच्या मोठा तो वाडा आहे आणि तो वाडा गच्च भरून जायचा, एवढी संख्या लोकांची त्या ठिकाणी असायची. आणि मग नाथ महाराज आता काय की साखर मिळावी, कीर्तन झाल्यानंतर नाथ महाराज वाटायला सुरुवात करणार, म्हणून सर्वात पहिले आपल्याला मिळावी आणि आपण घेऊन ते पटकन बाहेर पडावं, याच्यासाठी गर्दी अशी सुरू होऊ लागली की नाथ महाराजांना सुद्धा त्यांच्या जागेपर्यंत येणं अवघड होऊ लागलं, एवढी गर्दी. आणि नाथ महाराज रोज साखर वाटू लागले. झालं असं, एक दिवस अशाच पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण सभामंडप भरलेला आणि त्या भरलेल्या सभामंडपामध्ये एकनाथ महाराज आले आणि त्यांनी सांगितलं, महाराज आज काही कीर्तन होणार नाही म्हटले. साखरेच्या आशेनं आलेली लोक एकमेकांकडे बघू लागले, विचार करू लागले, म्हणजे आज साखर मिळणार नाही. पण म्हणले ठीक आहे, आता इतक्या गडबडीमध्ये बसलोय, एवढ्या गर्दीमध्ये बसलोय, आजचे दिवस तसंच फुकट ऐकू म्हणले कीर्तन. नाथ महाराजांनी कीर्तन सुरू केलं. लोकांची ब्रह्मानंदी टाळी लागली. नाथ महाराजांचं वक्तृत्व, त्यांचं गायन, त्यांची प्रमाण देण्याची पद्धती, त्यांची लोकांना समजावून सांगण्याची पद्धती लोकांना एवढी आकर्षक ठरली. रोज साखरेच्या आशेनं येणारी जी लोक आहेत ती निस्वार्थपणे नाथ महाराजांचं कीर्तन त्या दिवशी ऐकू लागली. आणि कीर्तन झाल्यानंतर ते कीर्तन संपूच नये अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि लोकांना त्या दिवशी कळालं की एकनाथ महाराजांचं कीर्तन हे साखरेपेक्षाही गोड आहे. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांचे हात देणाऱ्याचे आहेत, ते घेणाऱ्याचे नाहीत. मी नेहमी उदाहरण देत असतो बरं का, मी नेहमी उदाहरण देत असतो की एखाद्याची संपत्ती कशी मोजायची, एखाद्याची संपत्ती कशी मोजायची. अधिकच आत्ताच्या वरून आधी काय होतं याचा विचार करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेता येतात. आपण जर बघितलं तर एका माणसाकडे 100 एकर जमीन आहे. एका माणसाकडे 100 एकर जमीन आहे. त्याला 2 मुलं झाली, वाटण्या झाल्या, 50-50 एकर झाले. त्यांना 2-2 मुलं झाली, 25-25 एकर. त्यांना 2-2 मुलं झाली, किती? 12.5. त्यांना 2-2 मुलं झाली, किती? 6.25. त्यांना 2-2 मुलं झाली, किती? 3 म्हणा हिशोबासाठी, 3 म्हणा, की कोणालाच येत नाही. मी जेव्हा सांगतो तेव्हा ते पुढचं बोलताच येत नाही. 3.25 3 पकडा. त्यांना 2-2 मुलं झाली, 1.5 त्यांना 2-2 मुलं झाली. 7 पिढ्यांमध्ये ज्याच्याकडे 100 वर्षापूर्वी ज्याच्याकडे 100 एकर जमीन होती, 7 पिढ्यानंतर एका माणसाच्या वाट्याला 1 एकर सुद्धा आली नाही. मी तरी सुद्धा 2चाच हिशोब सांगितला. पूर्वीच्या काळात फक्त 2 वर नसायचं, जास्त मुलं असायची. हिशोबासाठी सांगितलं 2. 7 पिढ्यानंतर 1 एकर सुद्धा त्यांच्या वाट्याला आली नाही. ज्याला मी रिव्हर्स कॅल्क्युलेशन म्हणतो ते सांगतो. आणि नेहमीप्रमाणे पुन्हा सगळ्यांना हे सांगतोय की मी इथे माझा मोठेपणा सांगत नाही. रिव्हर्स कॅल्क्युलेशन म्हणजे माझं काय तर आधीच्याचं काय याचा हिशोब लागावा, याच्यासाठी मी बोलतोय. आज एकनाथ महाराजांच्या पासून माझी 14वी पिढी आहे. आणि आमच्यासारखेच काही वंशज पण आहेत, काही घरं आहेत. त्यांच्यामध्ये अशा वाटण्या होत त्यांची घरं, आमचं घर, असा तो हा आमचा व्याप वाढलेला आहे आमच्या घराण्याचा. 14 पिढ्यानंतर आमच्या वाट्याला आलेलं, फक्त आमच्या वाट्याला आलेला जो वाडा आहे हा 13 जिन्या आणि जिना आणि 24 खोल्यांचा आहे. 14 पिढ्यानंतर आमच्या वाट्याला आलेला जो वाडा आहे हा 13 जिने आणि 24 खोल्यांचा आहे. आमचा एवढा तर त्यांचा केवढा हे मला सांगायचं आहे. आलं लक्षात? बरं, मी आपल्याला फक्त राहण्याच्या वाड्याच्या विषयी बोललो, बाकी मी आपल्याला बाकीच्या वाड्यांविषयी बोललो नाही जे आमच्या गावामध्ये आहेत, किंवा जमिनीविषयी बोललो नाही ना. आणि एकनाथ महाराजांच्या श्रीमंतीचा जर आपण विचार केला तर निजाम सरकार असेपर्यंत 1950 पर्यंत एकनाथ महाराज संस्थान हे महाराष्ट्रातलं सर्वात श्रीमंत संस्थान होतं. सर्वात श्रीमंत संस्थान. आपल्या मराठवाड्याचं वैभव आहे, लक्षात ठेवा. हजारो एकर जमीन. मी कालच एका ठिकाणी सांगितलं, काय झालं,
लॉकडाऊनमुळे काही काम नाही, प्रत्येकजण घरी, सगळ्यांचे कार्यक्रम बंद, कोणाच्या नोकऱ्या असतील त्या नोकऱ्या बंद, शाळा बंद, सगळं बंद, सगळी जण घरी. मग घरी काय, तर मग घरी काहीतरी जुनं पुराणं काढत बसायचं, बघत बसायचं. सहज चालता 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 अशा काही मला जमिनी भेटल्या बरं का. म्हणजे आता ज्या आमच्या हातामध्ये नाही आहेत, हां, सुरतला आम्हाला सहज बघता बघता, सुरतला, प्रॉपर सुरतला, ह्या गावात गुजरातच्या आम्हाला 21 एकर जमीन आहे. कोण जाणार आहे ती घ्यायला, मला सांगा आता. कोण जाणार आहे, त्याचा उपयोग तरी काय. आता कुठेतरी 50 एकर, कुठेतरी 100 एकर, कुठेतरी 500 एकर अशी कागदं या लॉकडाऊनमध्ये आम्हाला सापडली. मला सांगायचंय काय की एवढी श्रीमंती नाथ महाराजांची. मी नाथ महाराजांची श्रीमंती आपल्याला सांगायला आलो नाही, मला बोलायचा विषय नाथ महाराजांचे हात देणाऱ्याचे आहेत, मागणाऱ्याचे नाहीत, हे मला सांगायचं आहे. आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मालकीचा शेवटचा हत्ती हा आमचे आजोबा श्री एकनाथ संस्थानाधिपती भैयासाहेब महाराज गोसावी यांचा होता. स्वतःच्या मालकीचा हत्ती. एक हत्ती पोषणं किती अवघड आहे. 3 हत्तीचं संस्थान होतं बरं का एकनाथ महाराजांचं. आजही कुठेही आपल्याला 3 हत्ती बघायला मिळत नाही. 3 हत्तीचं संस्थान. आमच्या आजोबांना संरक्षणासाठी त्या काळामध्ये 2 बंदूकधारी पठाण, 2 नंग्या तलवारी घेऊन असलेले पठाण, 2 चोपदार आणि 1 कंदील असायचा. त्याच्याशिवाय आमचे आजोबा बाहेर निघायचे नाहीत. त्यांना जेवण करायचं असेल तर आधी सेवकानं खायचं. तासभर जर त्यांना काही झालं नाही तर आमच्या आजोबांना जेवण. एवढं मोठे ऐश्वर्य हे एकनाथ महाराजांचं 1950 पर्यंत होतं असं आपण पाहू शकतो. अजूनही संस्थानला 1000 एकर जमीन आहेच आहे, त्यात काही वाद नाही. पण मला काय सांगायचं आहे, एवढं मोठं ऐश्वर्य आहो, शेकडो लोक जेवण करून जात. आईसाहेब गिरजाबाई सोन्याच्या झारीनं तूप वाढत. एवढं नाथ महाराजांचं ऐश्वर्य. कोणाकडे काय मागण्याची गरज आहे का. म्हणून नाथ महाराजांचा हात देणाऱ्याचे आहेत. बरं ते जाऊ द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ द्यात, व्यावहारिक गोष्टी जाऊ द्यात. नाथ महाराजांच्याकडे परमात्मा जो आला तो काही काळापुरता आला का. नाही नाही नाही, 36 वर्ष तो परमात्मा राबला. 12 वर्ष केशवाच्या विठ्ठलाच्या रूपामध्ये की नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहण्याचं काम हे भगवंतानं केलं. 12 वर्ष केशवाच्या रूपानं नाथ महाराजांना देवपूजेत मदत करण्याचं काम, मदत करण्याची सेवा अशा पद्धतीनं भगवंतानं केली. आणि 12 वर्ष श्रीखंड्याच्या रूपानं कावडीनं पाणी भरण्याचं कार्य, सेवा ही भगवंतानं केली. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्यांची पाये. ओवाळू आरती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरे भवभय चिंता. कावडीनं भगवंतानं नाथ महाराजांच्या घरी पाणी व्हावं. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंडा चंदन करी वस्त्र गंगा तिरी धूत असे सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई. देवपूजे समय तिष्ठतसे निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करीतसे. भगवान दत्तात्रयांनी नाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदाराची काठी घेऊन उभं राहावं एवढा मोठा अधिकार हा एकनाथ महाराजांचा होता. आणि त्यामुळे काय असतं, जिथे लक्ष्मी असते तिथे नारायण असतोच असं नाही, परंतु जिथे नारायण असतो तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि त्यामुळे नाथ महाराजांच्या दरबारामध्ये जो कोणी येईल तो काहीतरी घेऊनच जात. रिकाम्या हातानं नाथ महाराजांकडनं कधी तो जात नव्हता. त्यामुळे नाथ महाराज काहीतरी मागतायत ही गोष्ट खरं म्हणजे न पटणारी आहे. मग संत महात्मे का मागतात, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते तुमच्या आमच्या समोर काहीतरी आदर्श असावा, आदर्श ठेवावा यासाठी संत महात्मे मागत असतात. आता दुसरा विचार बघा, कोणाला मागतात, कोणाला मागतात, देवाला मागतात. देवाला मागतात म्हणजे कोणाला मागतात, तर देव म्हणजे देव ही संकल्पना संतांच्यासाठी पांडुरंगापुरती मर्यादित आहे. पांडुरंगच सर्वस्व आहे संतांचा. इतर देवी देवतांचं वर्णन जरी आपल्याला वरवर केल्यासारखं दिसत असलं तरी सुद्धा वर्ण्य विषय जो आहे तो फक्त पांडुरंग आहे. मी आपल्याला पटवून देऊ शकेल. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातलावो, 4 वेदांचा फुलवरा बांधिलावो, शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडिलावो. उदो बोला उदो कृष्णाबाई माऊलीचा वो. काय सांगतात नाथ महाराज, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप, 4 वेदांचा फुलवरा बांध. फुलवरा कोणाचा असतो, देवीचा. शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला, गोंधळ कोणाचा असतो, देवीचा. उदोकार कोणाचा असतो, देवीचा. पण इथे नाथ महाराज सांगतात कृष्णाबाई माऊलीचा वो.
भगवान श्रीकृष्णाचा म्हणजेच पांडुरंगाचा. मग काही जण म्हणतील हे कीर्तनकार कशाच्या कसे जुळवतात, कृष्णाबाई नावाची देवी नसेल कशावरून? लोक म्हणतील कृष्णाबाई नावाची देवी नसेल कशावरून? नाथ महाराज देवीचंच वर्णन करतात. लोक नाथ महाराजांना याची कल्पना होती की अशी माणसं पुढे जन्माला येणार आहेत, म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं कोणता पांडुरंग? आषाढी कार्तिक. नाथ महाराज सांगतायत आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो. आषाढी आणि कार्तिकीला कुठे वारकरी जमतात, कुठे भाविक जमतात? पंढरपूरला जमतात. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो. पुंडलिकराय कुठे आहेत? पंढरपुरामध्ये आहेत. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी वो. कर ठेवून कोण उभा आहे? पांडुरंग उभा आहे. म्हणजे कोणाचंही वर्णन करत असताना वर्णीय विषय मात्र पांडुरंगच असतो. म्हणून नाथ महाराज देवाला मागतात म्हणजे कोणाला मागतात? तर पांडुरंगाला मागतायत. त्याला का मागतायत? त्याच्याही पाठीमागे एक कारण आहे. त्याला मागतायत याचं कारण देण्यामध्ये तोच एक समर्थ आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. देण्यामध्ये तोच एक मात्र समर्थ आहे. वास्तविक बघता देवाशिवाय दुसरं कोणीही देण्यामध्ये समर्थ नाही. संतही समर्थ आहेत, देवही समर्थ आहेत. पण या ठिकाणी देवाला नाथ महाराज मागतात म्हणजे पांडुरंगाला मागतायत. बर, एकनाथ महाराज मागतायत, पांडुरंगाला मागतायत. काय मागतायत? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. त्यामुळे मनाला चंचल असं म्हटलं गेलेलं आहे. एका सुभाषितकारानं 10 गोष्टी चंचल सांगितलेल्या आहेत बरं का. म पासून सुरू होणाऱ्या मा मनो मधुपो मेघो मद्यप्यो मरकटो मृत मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दशचंचल. 10 गोष्टी चंचल सांगितलेल्या आहेत. म पासून सुरू होणाऱ्याचे योगायोगाने बरं का. त्यामुळे म पासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांनी चंचल समजू नका जरी या गोष्टी असल्या, कारण ह्या 10 शब्दांमध्ये 10 नावांमध्ये आपलं नाव नाही आहे. काय आहे? मा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी कशी आहे? चंचल आहे. ती एका ठिकाणी कधी राहत नाही. आपण जर म्हटलं की साठवून ठेवू, आपण म्हटलं साठवून ठेवू, नाही नाही नाही, ती साठवून राहू शकत नाही. चोर तरी घेऊन जातील, मरण आल्यानंतर ते वाया तरी जाईल, काही ना काहीतरी त्याच्या बाबतीमध्ये होईल, परंतु ते एका ठिकाणी राहत नाही. कोणीतरी ते घेऊन जात असतं किंवा ते नष्ट होत असतं. त्यामुळे त्याला चंचल सांगितलेलं आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. दुसरी चंचल गोष्ट सांगितली आहे मन. मन हे चंचल सांगितलेलं आहे. अर्जुन देवाला सांगतोय चंचलम हे मना कृष्ण प्रमाथी बलवदृढम. हे देवा, मन कसं आहे? चंचल आहे आणि त्याला आवरताच येत नाही. काय करावं ते सांग. मग देवानी त्यांना गीतेमध्ये सांगितलं की कशा पद्धतीनं आपण मन आकळायचं असतं. अशा पद्धतीनं हे कर ते कर म्हणजे तुला मन तुझ्या ताब्यात ठेवता येईल. ध्यान कर. जे काही गोष्टी भगवंतांनी सांगितल्या आपण गीतेमध्ये पाहू शकता, या मनाच्या बाबतीमध्ये सांगितलेल्या आहेत. मनो मधुपो म्हणजे मधुमक्षिका. ती काय करते? चंचल असते. ती एका ठिकाणी कधी बसत नाही. एका ठिकाणी उठते, दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या फुलावर, काही ना काहीतरी इकडून तिकडे तिकडून इकडे असं तिचं चालू असतं. मा मनो मधुपो मेघो. मेघ म्हणजे ढग. मा मनो मधुपो मेघो मद्यप्यो म्हणजे आपल्या ओळखीचा प्राणी दारुडा. मद्यप्यो म्हणजे दारुडा. आम्हाला दिसला येताना मस्तपैकी रस्त्यामध्ये झोपला होता आरामशीर. काही नसतं या लोकांना. त्यांना स्वर्ग 2 बोट शिल्लक राहिलेले असं वाटत असतात. एकदा अंगावरून गाडी गेली तर वर जाण्याच्या ऐवजी खाली जाण्याची वेळ येईल, पण त्यांना कळत नसतं, पडलेला असतो बरं का. मा मनो मधुपो मेघो मद्यप्यो मरकटो. मरकटो म्हणजे माकड. मी नेहमी हेही सांगत असतो की मरकटो नंतर माकड म्हणायची गरजच नाही. मरकटो म्हणजेच माकड. मद्यप्यो म्हणजे काय आहे? माकड. दारुडा हा माकडापेक्षा काही वेगळा नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मद्यप्यो मरकटो. मरुत म्हणजे वारा, मक्षिका म्हणजे माशी, मत्कुणो म्हणजे ढेकून, मत्स्यो म्हणजे मासा, मकारा दशचंचल. हा याच्यामध्ये दुसरा क्रमांक हा मनाचा लागतो. म्हणून मन हे चंचल आहे. या चंचल मनाला आपण आवरलं पाहिजे आणि आपलं मन जिथे आहे तिथे आपण आहोत असं कळत असतं. भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं, किंबहुना शास्त्र आपल्याला सांगतं, कर्मशास्त्र आपल्याला असं सांगतं की आपला देह जिथे आहे तिथे आपण नसून आपलं मन जिथे आहे तिथे आपण आहोत. हे सिद्ध केलेलं आहे. झालं असं की 2 मित्र होते बरं का. 2 मित्र. एकाला कीर्तनाची भली आवड, वारीला जायचं, कीर्तन करायचं, कीर्तनाला ऐकायला जायचं, चांगल्या चांगल्या ठिकाणी जायचं. आणि त्याचा मित्र अगदी त्याच्या विरुद्ध. त्याला सिनेमाला जाणं आवडत, नाटकाला जाणं आवडत, तमाशाला जाणं आवडत, पण मैत्री दोघांची मात्र घट्ट. मैत्री दोघांची घट्ट. तो जो कीर्तन आवडणारा होता तो असा विचार करू लागला की याला आपण कधीतरी चांगल्या मार्गात आणलं पाहिजे.
आपण याला वारीला घेऊन जाऊ. वारी आली, आषाढी वारी आली आणि आषाढी वारीला आपण याला पंढरपूरला घेऊन जाऊ असा विचार त्यानं केला. आणि त्या तमाशा आवडणाऱ्या मित्राला सांगितलं, चल म्हणले पंढरपूरच्या वारीला फार मजा असते म्हणले, पायी येणं आपल्याला शक्य नाही ना, आपण डायरेक्ट बसने जाऊ म्हटले. तिथे जायचं, तिथे जाऊन आपण वारी करायची, कीर्तनं ऐकायची आणि परत यायचं. फार आनंद असतो म्हटले. आनंद तेथीचा मुकया शिवाच्या, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे, पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. अशा पद्धतीचा आनंद हा तिथे भोगायला मिळतो. चल माझ्याबरोबर पंढरपूरच्या वारीला. तो काही यायला तयार होईना. खूप आग्रह केल्यानंतर तो म्हणला, ठीक आहे म्हणला, एक सांगतो तुला म्हणले, मला सांग तिथे तमाशा असतो का? तमाशा असतो का तिथे? त्यांनी सांगितलं, हो तमाशा असतो. हां, मग यायला तयार, पण तिथं गेल्यावर आग्रह करायचा नाही, कीर्तनाला तर मी तमाशाला जाणार. तो म्हणला, चल. हा विचार करू लागला, अरे पंढरीमध्ये आला तरी काहीतरी याचं भलं होईल म्हटले, कधीतरी त्याला सद्बुद्धी होईल क्षणामध्ये एखाद्या. आणि त्यांनी सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही, चल. तिथे आला आणि पंढरपूरला तर नेऊ म्हणला. तिथे आल्यानंतर बरोबर आपण त्याला कीर्तनाला नेऊ. आणि त्या तमाशा आवडणाऱ्या कीर्तनाला तो कीर्तन आवडणारा मित्र म्हणाला, हे बघ म्हणले, आपण पंढरपूरसारख्या एवढ्या पावन क्षेत्रामध्ये आलो आणि तमाशाला कुठे जायचं असतं का? कीर्तनाला चल. अरे फार चांगलं वाटत असतं म्हणले. कीर्तनकार फार चांगल्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला उपदेश करतात, फार चांगल्या चांगल्या पद्धतीनं उपदेश करतात आपल्याला, आपल्याला जीवनाची दिशा कळते. खूप चांगलं चांगलं कीर्तनाबद्दल तो सांगू लागला. बर, एवढं सगळं सांगू लागल्याच्या नंतर सुद्धा हा म्हणू लागला, नाही नाही म्हटले, मी तमाशाला जाणार. एक काम कर म्हणले, अरे कीर्तनाला काय, तूच माझ्याबरोबर तमाशाला चल म्हणला. तो म्हणला, नाही नाही नाही, अजिबात नाही. आता तो आग्रह करू लागला, अरे चल, फार चांगलं वाटतं, फार मजा येते, तो आता तिकडचं विठ्ठल विठ्ठल